श्रावण महिना अनेक बाबतीत खास आहे. या महिन्यात विशेषतः महादेवाची पूजा व्रत करण्यात येत असल्याने श्रावण हा शिवाला समर्पित करण्यात येतो. या महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या असे म्हणतात. हिंदू धर्मात श्रावण अमावस्येचे विशेष महत्त्व आहे. या अमावस्येचा दिवस हा पितरांना समर्पित केला जातो. तसेच सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे देखील म्हणतात. यंदा येणाऱ्या अमावस्येला दीप अमावस्या देखील म्हटले जाते. याशिवाय सायंकाळी दिव्यांचे पूजन करण्याची पद्धत आहे. तसेच सकाळी पवित्र नदीत स्नान करणे, ध्यानधारणा करणे, पूजा करणे आणि दान करणे याला विशेष महत्त्व आहे. याचसोबत श्रावण अमावस्येला योग्य पद्धतीने पूजा आणि दान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. त्यामुळे यावर्षी श्रावणातील अमावस्या कधी आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया. श्रावण अमावस्या महत्त्व. श्रावण महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात, कारण या दिवशी पिठाच्या पदार्थाचा नैवेद्य देखील दाखवला जातो. तसेच या दिवशी स्त्रिया मुलाबाळांसाठी देवीची पूजा करतात आणि चांगल्या आरोग्यासाठी आणि मुलांच्या सुखासाठी प्रार्थना करतात. या अमावस्येला कुशाग्रहणी किंवा दर्भग्रहणी अमावस्या देखील म्हणतात. या दिवशी संपूर्ण वर्षासाठी आवश्यक असलेले कुश म्हणजेच गवत गोळा केले जाते. धार्मिक कार्यामध्ये कुशगवत, ज्याला आपण दुर्वा म्हणतो, ते महत्त्वाचे मानले जाते. श्रावण अमावस्या तिथी. अमावस्या तिथी 24 जुलै पहाटे 2:28 पासून सुरू. अमावस्या समाप्ती 25 जुलै दुपारी 12:40 पर्यंत शुभमुहूर्त. सकाळी 5:38 ते सकाळी 7:20, सकाळी 10:35 पर्यंत चरमुहूर्त. श्रावण अमावस्येला पितृदोषाचे उपाय. श्रावण अमावस्येला पूर्वजांसाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान इत्यादी करण्याला महत्त्व आहे. गरजूंना दान करा आणि गायी, कावळे, मुंग्या इत्यादींना साखर, पीठ, गूळ किंवा घरातील अन्नाचा नैवेद्य खाऊ घाला. याचसोबत ब्राह्मणांना दान करणे देखील पुण्यकर्म मानले जाते. श्रावण अमावस्येच्या दिवशी तामसिक पदार्थाचे सेवन टाळा. पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळेल. या दिवशी केस कापणे, नख कापणे, झाडू खरेदी करणे टाळावे. श्रावण अमावस्येसाठी उपाय. श्रावण अमावस्येला आपल्या मुलाबाळांच्या उत्तम आरोग्यासाठी पिठाचे पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. तसेच घरात तुपाचा दिवा लावा. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि दिवा लावा. पिंपळाच्या झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घाला. जलपूजन करताना नदीत 5 लाल फुले आणि 5 दिवे वाहत्या पाण्यात सोडा. यावेळी कन्यापूजन करून घरात किमान 9 मुलींना जेवू घालावे. पितृस्तोत्राचे पठण करणे देखील शुभ मानले जाते.